नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रत्नागिरीत आयोजित जाहीर सभेत आश्वासन। कोकणामध्ये निसर्गावर घाला घालणारे प्रकल्प आल्यास शिवसेना म्हणून कडाडून विरोध करू, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली स्पष्ट भूमिका। आणि रत्नागिरी मराठा मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळा दिमाखात करण्यात आला साजरा। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। होय, कोणत्याही आजाराचं मूळ पोटात असतं, म्हणूनच पोटा पाण्यासाठी राबताना पोटाची योग्य काळजी घेतलीच पाहिजे। त्यासाठीच सुसज्ज आहे कोल्हापुरातील पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल। लिव्हर, स्वादुपिंडाचे क्लिष्ट आजार, पित्ताशयातील खडे, कावीळ, अल्सर, लहान किंवा मोठ्या आतड्याचे आजार, जुलाब, बद्धकोष्ठता, कोलायटिस, कॅन्सर, रक्ताच्या उलट्या, मूळव्याध, भगेंद्र, पोटाशी निगडीत सर्व आजार आणि विकारांवर होतात अत्याधुनिक तंत्रज्ञानातून परिपूर्ण उपचार। सर्व प्रकारच्या अत्याधुनिक एंडोस्कोपी, ईआरसीपी, एंट्रोस्कोपी, स्पाय ग्लास लॅप्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी यासह आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात अंतरंग हॉस्पिटलमध्ये। 38 वर्षांपासून पोटाच्या सर्व विकारांवरील पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासार्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल, महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर। आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस ओपीडी सुरू असते। आता बातम्या विस्तारानं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीत जाहीर प्रचार सभा पार पडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी साळवी स्टॉप इथे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला मोठा प्रतिसाद लाभला असून व्यासपीठावर राज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजप नेते दीपक पटवर्धन, बाबा दळी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आपल्याला महायुतीचे सरकार आणायचं, कारण शेवटी सरकार तुमचं आहे, हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे। आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं आम्ही पाहणारे लोक आहोत। प्रॉपर्टी, संपत्ती, पैसे किती कमवले यापेक्षा माणसांचं प्रेम किती कमवलं, माणसं किती कमवली हे आम्ही मानणारे लोक आहोत, हे बघणारे लोक आहोत, ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून विकासाचा अजेंडा आमचा खुर्ची आणि सत्तेचा अजेंडा नाही आहे। आणि म्हणूनच 2022ला हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता, याच्या मागे 50 आमदार उभे राहिले एका विश्वासाने, ही छोटी गोष्ट नाहीये। आणि म्हणून त्यावेळेस या ठिकाणी सरकार आणलं आपण, सर्वसामान्य माता भगिनींच्या, भावांच्या, शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार आणलं। आणि म्हणून नाहीतर हे राज्य 10-20 वर्ष मागे गेलं असतं, कसले प्रकल्प झाले असते, कुठल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या असत्या, कधी लाडकी बहीण योजना पाहिली असती, कधीच नाही। आणि म्हणून
सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण या निवडणुकीमध्ये जे लोक येतात प्रचार करायला अंक देतो तमक देतो हे करतो ते करतो खोटी आश्वासन देतात, पण तुम्हाला मी एवढं सांगतो, हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही, ती फक्त दसरा दिवाळी पुरती नाही, दर महिन्याची ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे होणार. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांचे संसार उभे राहिले असून ही योजना कधीही बंद होणार नाही असं ठाम आश्वासन उपस्थित महिलांना दिलं. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी निश्चय केला की माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांसाठी काही ना काही निर्णय घ्यायचा आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेले, निवडणूक आयोगाकडे गेले, इकडे गेले तिकडे गेले, पण काही करू शकले नाही. कारण तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसला होता तिथं, त्यामुळे कोणी काही केलं तरी त्याचं चालू दिलं नाही. मी देवेंद्रजी तेव्हा अजितदादाही होते आणि आम्ही निश्चय केला की योजना राबवायची. योजनेचा खर्च किती आपल्याला माहित आहे, वर्षाला 45,000 कोटी रुपये. एवढं धाडस करण्याची हिंमत त्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना घेतली. मी म्हणालो हे पैसे कोणाचे आहेत, हे सर्वसामान्य लोकांचे आहेत, गोर गरिबांचे आहेत, माझ्या लाडक्या बहिणींचे आहेत, भावांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे. कितीतरी कुटुंब अशी गरीब आहे की कसा महिना काढायचा या त्यांची भ्रांत त्यांना असते. काही तर एका गावामध्ये दुर्गम भागामध्ये आम्ही गेलो, तिथं बघितलं, म्हणालो काय अतिशय दारिद्र्य होतं, कसं काय तुम्ही चालवता? म्हणजे आम्ही भात शेती करतो आणि 1,500 रुपये येतात, त्याच्यामध्ये मीठ मिरची मसाला तेल करून आम्ही आमचा प्रपंच चालवतो. अशी कुटुंब आहे. आणि काही महिला एकत्र येऊन छोटा व्यवसाय मोठा करताय, मोठा व्यवसाय आणखी मोठा करताय, क्रेडिट सोसायट्या करताय, महिला आपला बचत गट करताय, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. अनेक सक्सेस स्टोरी आपण पाहतोय. काही लोक म्हणतात अर्थसंकल्पावर ताण आला, अर्थसंकल्पावर ताण आला. अरे पण तुम्ही हे पण बघा की किती माझ्या लाडक्या बहिणींना, करोडो लाडक्या बहिणींना सहीचा अधिकार मिळाला, स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, त्या आत्मनिर्भर झाल्या, त्यांचा समाजात मान सन्मान वाढला, कुटुंबात देखील मान सन्मान वाढला. मग काय, मग पुण्याचं काम कुठलं? आणि म्हणून 4 योजना कमी झाल्या, परत चालतील, परंतु या ठिकाणी काही लोकांचे संसार उभे राहिले, काही लोकांनी संसाराला हातभार लावला, काही लोकांनी उद्योग सुरू केले, तीच अर्थव्यवस्थेमध्ये ते पैसे पुन्हा आले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की अनेक लोक आता पण अफवा पसरवत आहेत, लाडकी बहीण योजना अमक होईल तमक होईल, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि उलट आम्ही जे बोललोय, आता काही लोक मला विचारतात तुम्ही 2100 रुपये सांगितले, बोले हो सांगितले, आणि जे आम्ही सांगितले ते करणार. योग्य वेळी ते पण आम्ही देणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं. रत्नागिरी जिल्ह्यात विकास प्रकल्पांबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप करत पालकमंत्री उदय सामंत यांनी निसर्गावर घाला घालणारा एकही प्रकल्प रत्नागिरीत येऊ देणार नाही, शिवसेना म्हणून त्याला जाहीर विरोध करू अशी स्पष्ट भूमिका मांडली. असताना मगाशी साहेब उद्योग विभागाचा एक उल्लेख झाला. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली, तशीच परदेशामध्ये देखील जाण्याची साहेब संधी दिली. साहेब परवा ज्यावेळी डावोसला गेलो तेव्हा माहिती काढली की आजपर्यंतच्या इतिहासातला सलग 4 वेळा डावोसला जाणारा एकमेव उद्योग मंत्री तो साहेब उदय सामंत होता, कारण त्याच्यावर तुमचे आशीर्वाद होते. सलग 4 वेळा तुमचा उद्योग मंत्री महाराष्ट्राचा आजपर्यंत डावोसला गेला नव्हता. साहेब आपण VIT सेमीकंडक्टरचा कारखाना दिला, आपण धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीला दिलं. साहेब मला हे देखील माहिती आहे की आम्ही ज्यावेळी डावोसला गेलो तेव्हा या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये राजापूर लांजा मतदारसंघ असेल, योगेश दादांचा मंडणगड तालुक्यामध्ये होणारी 200 एकरची MIDC असेल, त्या सगळीकडे आम्ही साहेब उद्योग आणतोय. आणि आमच्यावर साहेब एक काळा डाग होता की रत्नागिरीकर उद्योग स्वीकारत नाहीत.
साहेब मी अभिमानानं सांगतो, तुमच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री झाल्यानंतर हा रत्नागिरी जिल्हा आता उद्योग स्वीकारायला लागलेला आहे. कारण आमची मुलं आम्हाला मुंबईला पाठवायची नाहीत, आमच्या मुलांना रत्नागिरीतच त्यांना नोकरी द्यायची आहे, राजापुरातच त्यांना नोकरी द्यायची आहे, मंडणगडला त्यांना नोकरी द्यायची आहे. म्हणून आमच्या पालकांनी देखील मानसिकता केली की आता प्रकल्प आले पाहिजेत, प्रदूषणकारी प्रकल्प होऊ देणार नाही हा साहेब तुमचा संकल्प आहे. त्याच्यामुळे या निसर्गरम्य रत्नागिरीमध्ये कुठचाही प्रदूषणकारी प्रकल्प येणार नाही याची ग्वाही देखील तुमच्या साक्षीनं राज्याचा उद्योगमंत्री म्हणून देतो. साहेब चिपळूणमध्ये एक थोडा गैरसमज पसरवला जातोय. लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक कंपनी आहे जी इटलीमध्ये पिफास बनवायची, म्हणजे पिफास नावाचं एक केमिकल असतं, ते आता चिपळूणला बनवलं जाणार आहे. अशा पद्धतीचा एक गैरसमज या जिल्ह्यामध्ये पसरवला जातोय. साहेब तुम्ही किती संवेदनशील आहात मला माहिती आहे, तुम्ही किती भावनाप्रधान आहात मला माहिती आहे. साहेब तुमच्या साक्षीनं सांगतो, या निसर्गावर घाला घालणारा एखादा प्रकल्प जरी रत्नागिरीमध्ये येत असेल त्याला आम्ही शिवसेना म्हणून कडाडून विरोध करू, भाजपा म्हणून कडाडून विरोध करू, परंतु PFAS आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हायला देणार नाही. हे साहेब आमची भूमिका आहे. कारण शेवटी आम्ही प्रकल्प आणत असताना पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प आणले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं. नागरिकांना आपण नेहमीच ताकद दिलेली आहे की म्हणून आम्ही नेहमी सांगतो. आज ठाण्यामधील एक रिक्षा चालवणारी एक व्यक्ती, एक रिक्षा चालक, ते शिवसेनेचे शाखाप्रमुख होतात, ते शिवसेनेचे नगरसेवक होतात, ते शिवसेनेचे आमदार होतात, ते शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री होतात, ते विरोधी पक्ष नेते होतात, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतात. परंतु मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी एक रिक्षा चालवायचो ही ह्याची जाण त्यांनी कायम ठेवली. आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांची जळ ही न्यायची नेहमी आपल्याला जाणीव राहिलेली आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे माननीय उदय सामंत साहेब असतील, आज पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यामधल्या सर्व शिवसैनिकांना जी ताकद दिलेली आहे त्यांना मनापासून आपल्या वतीने देखील मी आभार मानतो. आणि एक राज्यमंत्री म्हणून आपण जी मला जबाबदारी दिलेली आहे, आज ह्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादाने रत्नागिरी जिल्ह्यामधली महायुतीच्या आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही आमची जी काय मेहनत आम्ही पराकाष्ठा करू हा शब्द आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा एवढाच शब्द देतो की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सगळ्या पंचायत समिती आणि सगळ्या ज्या आपल्या जिल्हा परिषदेवरती आपला महायुतीचा भगवा झेंडा फडकेल हा आश्वासन शब्द देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. रत्नागिरी मराठा मंडळाचा सुवर्ण महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मारुती मंदिर ते मराठा भवन अशी भव्य आणि शिस्तबद्ध शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, फलक, घोषणांनी शोभायात्रेला विशेष रंगत आली होती.
मराठा भवन इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमाला दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी मराठा समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण होते। व्यासपीठावर कार्याध्यक्ष सुनील दत्त देसाई, उपाध्यक्ष केशवराव इंदुलकर, अंजली इंदुलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठा मंडळाच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं। कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी शिवकालीन कृषी व्यवस्थापन, समाज व्यवस्था आणि दैनंदिन जीवनातील आचार विचार यावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं। मूळ हेतू हा शेती, शेतकरी, माणूस म्हणजे रयत आणि संस्कृती याच्याशी निगडीत होतो। याच्यावरती बरेच इतिहासकार निराळ्या पद्धतीने बघतात। शिवाजी महाराज फक्त देवळं वाचवायला नव्हते, शिवाजी महाराज फक्त आपली हिंदू धर्म सांभाळायला नव्हते, तर हिंदू धर्मातली लोक संस्कृतीने, विचाराने प्रगल्भ व्हावे याच्यासाठी। वयाच्या 15 वर्ष ही मातीच खूप समृद्ध आहे। ज्ञानेश्वर माऊली सुद्धा वयाच्या 16 वर्षी सगळं देऊन गेली, हेही वयाच्या 15 वर्षी देऊन गेली। शिवाजी महाराज ज्ञानेश्वर माऊली ह्या ज्ञानेश्वर माऊलीने 780 वर्षापूर्वी सांगून ठेवलेल्या जर गोष्टीचा आपण विचार केला, तंतोतंत शिवाजी महाराजांनी पाळलं। तरी यहोदाने ऐकले तिचे मग सर्व सुखाशी प्राप्त होजे, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का। माऊली सांगून गेले, मी एक ठरवून देतो आणि तेच मी करणार, तेच मिळवणार। बरोबर शिवाजी महाराजांनी तेच केलं, ते ठरवलं। हिंदू साम्राज्य तयार करायचं होतं, ते त्यांनी केलं आणि हिंदवी राज्य तयार केलं। लक्षात घ्या, लोक म्हणतात की जर ब्रिटिश आले नसते तर भारत एकसंध असला नसता। ही एक विचारधारा येते, तसं नाही आहे। कारण मी तुम्हाला मगाशीच बोललो, कोणीही व्हाईट माणसाने, गोऱ्या माणसाने सांगितलेलं आम्हाला लगेच पडतं। जरी आमचा कृष्ण सावळा होता, राम सावळा होता, रुक्मिणी तशीच होती, तरी आम्हाला त्यांचं आकर्षण जास्त। त्यांनी सांगितलं, पण वस्तुस्थिती तशी नाही। जर ते झालं नसतं तर मराठा साम्राज्याने सगळं देशावरती राज्य केलं असतं, एवढं मराठा साम्राज्य प्रगल्भ होतं। शिवाजी महाराज हा विषय आपण बघताना नुसतं इतिहास नाही, व्यवस्थापन नाही, कृषी अर्थशास्त्र नाही आहे, मानवी मूल्यांचं शिवाजी महाराजांची जी देण आहे ती सगळ्यात महत्त्वाची। आपण जर शिवाजी महाराजांचा विचार केला तर कुठच्याही नेतृत्वाला, मॅनेजमेंटला सगळ्यात जे महत्त्वाचे दोन लागतात ते म्हणजे डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि डिसिप्लिन। कार्याध्यक्ष सुनील दत्त देसाई यांनी मराठा मंडळाच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली। अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण यांनी संस्थेच्या उभारणीसाठी 3 पिढ्यांचं योगदान लाभलं असून मराठा मंडळाचं सामाजिक कार्य भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली। केशवराव चव्हाण सर रत्नागिरीतील नामवंत उद्योजक, काकासाहेब शिर्के साहेब, बाळासाहेब सावंत साहेब आणि इतर सर्व यांच्या बरोबरीने कामकाज करणारे देसाई गुरुजी, ससो लाड गुरुजी, आमचे कमलाकर भाऊ देसाई, केशवराव इंदुलकर, DY राणे साहेब, या सगळ्यांच्या त्यावेळच्या तरुणपणाच्या काळात या मराठा मंडळाच्या कार्याला सुरुवात झाली। शेवटी काय असतं, कुठलीही संस्था एखादं मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने वाटचाल करते,
पण शेवटी मनाचा उत्साह मोठा असतो, पण शेवटी त्या सगळ्याला आर्थिक पाठबळही फार महत्त्वाचं असतं. आर्थिक पाठबळाशिवाय कुठलीही संस्था उभारलेला येऊ शकत नाही. आणि तशीच सकाळीची सुरुवात आमची अशीच होती. आपण हे सगळेजण आपण रत्नागिरीचे नागरिक आहात, आपण सगळं पाहत असाल की याच ठिकाणी, या इमारतीच्या ठिकाणी काय स्थिती होती. 10 ते 15 वर्ष जवळजवळ काहीही न अवस्था असेल असं होती. पण शेवटी आता आपण गाणं ऐकलं की वेगात दौडले वीर मराठे साथ, तसे आमच्यातलेच काही जण तरुण पेटून उठले खरं म्हणाल तर. आणि यासमोर भाई एकनाथ भाई नलवडेंचं घर आहे, त्या ठिकाणी आमची काही प्रमुख मंडळींची बैठक झाली की हे किती काळ पाहत बसायचं, किती काळ त्या लोकांच्या टीका ऐकायच्या, टिप्पण्या ऐकायच्या, कुठून तरी याला मूर्तस्वरूप द्यायला पाहिजे. आणि त्यातून कॅप्टन प्रमोद साळवी, डॉक्टर रमेश चव्हाण, केशवराव इंदुलकर, मी स्वतः, अनेक आमचे सहकारी या सर्वांनी त्या ठिकाणी त्या भाईसाहेब नलावडे प्रमुख नाव मी घेतो, कारण त्यांचीही प्रेरणा, त्यांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला. म्हणून आम्ही सगळे त्या काळचे तरुण आम्ही सगळे पेटून उठलो आणि कसंही करून आम्ही हे आमचं वास्तू मंदिर आम्ही उभारणारच असा आम्ही निश्चय केला. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की बसल्या बैठकीत काही लाख रुपये जमले, भले तोंडी असतील पण त्यांनी प्रत्येकाने जबाबदारी घेतली आणि बसल्या बैठकीत लाखो रुपये जमले आणि आम्ही कामाला सुरुवात केली. बंधू भगिनींनो, या मराठा मंडळाच्या समाजसेवी संस्थेच्या अर्धशतकपूर्ती सोहळ्यात आपण आदरपूर्वक उपस्थित राहिला. प्रथम आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच ही 50 वर्षे मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा ही वाहण्याची संधी मला दिल्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे. कुठल्याही सेवाभावी संस्थेसाठी 50शीची वाटचाल ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा संस्थांमध्ये वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तन मन धन खर्च करून कार्यकर्ते काम करीत असतात आणि समाजाने त्यांना दिलेले योगदानाचे ऋण अंशतः फेडीत असतात. याच पद्धतीने मंडळाच्या सर्व सभासदांनी आपापल्या कोर्थीनुसार खारीचा वाटा उचलला आहे. म्हणूनच आज आपण हा अर्धशतक पार पाडण्याचा आनंद उपभोगत आहात. तेव्हा सर्व सभासद मंडळाच्या प्रमुख या नात्याने मी आपले आभार मानतो. अर्थात ही वाटचाल खूप सुखद नव्हती. अनेक काटेकुटे, खास खडगे, अडचणीचे डोंगर यांचा त्याच्यासाठी सामना करावा लागला. परंतु समस्त समाजाच्या प्रगतीसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटवायचं नाही. या एकच ध्येयाने प्रेरित होऊन प्रसंगी एकडा चलोरे या मानसिकतेने आम्ही सर्व समाजात काम करीत आहोत आणि त्याचे फलित म्हणजे आजचा हा सुवर्ण महोत्सव सोहळा. लांजा येथील हजरत सय्यद चांद शाह बुकरी दर्ग्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही उर्स मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. उर्स निमित्त तालुक्यासह परिसरातून भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. बाबांच्या दर्शनासाठी दर्गा परिसरात दिवसभर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. उर्सच्या काळात धार्मिक विधी, रातीब, दुवा आणि चादर चढवण्याचे कार्यक्रम पार पडले.
भाविकांनी आपल्या मनोकामना बाबांच्या चरणी अर्पण केल्या. उर्स निमित्त दर्गा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. हजरत सय्यद चांद शाह बुकरी बाबांच्या उर्स निमित्त लांजा शहरात धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडलं. भाविकांनी उर्स यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. मेरे दिल का घना जंगल तेरे पागल से जो उलझेगा वो हो जाएगा पागल तेरे दर से बना गुलशन मेरे दिल का घना जंगल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रत्नागिरीत आयोजित जाहीर सभेत आश्वासन. कोकणामध्ये निसर्गावर घाला घालणारे प्रकल्प आल्यास शिवसेना म्हणून कडाडून विरोध करू. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली स्पष्ट भूमिका. आणि रत्नागिरी मराठा मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळा दिमाखात करण्यात आला साजरा. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.